उंबरे राहुरी इथं पोलिसांचा सापळा यशस्वी. गावठी कट्टा काडतूस कारसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मोबाईल आणि 4 चाकी वाहनासह तब्बल 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कावाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, अरुण मोरे तसंच महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचा समावेश होता. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी राहुरी तालुक्यात गस्ती दरम्यान पथकाला गुप्त माहिती मिळाली की विशाल वसंत पालवे वय 28 राहणार झापवाडी रोड, घोडेगाव तालुका नेवासा आणि सोमनाथ भानुदास मोरे वय 32 राहणार शनिशिंगणापूर तालुका नेवासा हे दोघे गोटुंबे आखाडा ते शनिशिंगणापूर रोडवर पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अवैध गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने उंबरे तालुका राहुरी येथील हॉटेल माऊली परिसरात सापळा रचला. संशयित वाहन थांबलेलं दिसताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं. झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि एक मिसफायर काडतूस, 20,000 रुपये किमतीचे 2 अँड्रॉइड मोबाईल, 5 लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक्सेल 6 कार असा एकूण 5,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भगवान बाळासाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 397/26 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करतायत. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर.